Dear student, we are seeing practice set 3.3. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 3.3 आपण पाहतोय. त्याच्यामधलं 6वं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. द सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म्स ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 3300. फाइंड द 28th टर्म. अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीतील पहिल्या 55 पदांची असणारी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज आपल्याला 3300 त्या ठिकाणी दिलेली. तर तिचं असणार जे काही 28वं असणार जे काही पद जे आहे तर ते पद आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे. पहा सोल्युशन काय काय दिलेले. सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म्स दिलेली, ज्या ठिकाणी एस किती झालेली 55, जी पहिल्या 55 पदांची असणारी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज किती दिलेली आपल्याला 3020. बरोबर. मग आता ही जी काय अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद आपण ए मानू आणि कॉमन डिफरन्स जो आहे तर तो काय म्हणू टी त्या ठिकाणी मानू. की लेट काय सांगता येईल की लेट द फर्स्ट टर्म of an arithmetic progression be A and common difference B D. अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीमधील पहिलं पद आपण त्या ठिकाणी ए मानू आणि सामान्य फरक जो आहे तर तो सामान्य फरक त्या ठिकाणी आपण डी. मग आता फॉर्म्युला आपल्याला माहिती. काय फॉर्म्युला आहे की एसएल इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1d ब्रॅकेट कम्प्लीट. हा आपला त्या ठिकाणी असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये दिलेल्या ज्या काही व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी पुट करायच्या. एसएन किती दिलेला आहे पहा या ठिकाणी S55 आपल्याला त्या ठिकाणी फाइंड करायचं. म्हणजे यांची किंमत जी आहे तर ती यांची किंमत आहे तर त्या ठिकाणी 55. एन किती असणार आहे 55 डिवायडेड बाय 2 इंटू ए 2a प्लस एन किती आहे 55 मायनस 1 इंटू डी. बरोबर. पण S55 दिलेला आपल्याला S55 किती दिलेलं आहे तर 3300 इज इक्वल टू 55 डिवायडेड बाय 2 इंटू 2a प्लस 55 मायनस 1 किती राहिले तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत असते की 55 मधून 1 गेला म्हणजे त्या ठिकाणी 54d अशा पद्धतीचं असणारं जे काही समीकरण जे आहे तर ते समीकरण आपल्याला त्या ठिकाणी येते. याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल की सर्वसाधारणपणे मिळालेले जे काही समीकरण जे आहे तर त्या मिळालेल्या समीकरणामध्ये आपल्याला काही भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी देता येतो का याचा आपण त्या ठिकाणी विचार करणार आहे. दोन्ही पदांना काय करू आपण 2 ने त्या ठिकाणी डिव्हाइड करू. डिव्हाइडिंग बोथ साइड्स बाय 2. बरोबर. आता 2 ने जर त्या ठिकाणी डिव्हाइड केलं तर पहा 3300 डिव्हाइडेड बाय 2 इज इक्वल टू या ठिकाणी डिव्हाइडच्या ऐवजी की दोन्ही बाजू ज्या आहेत तर त्या दोन्ही बाजूंना काय करू आपण 2 जो आहे तर त्या 2 ने डिव्हाइड करू. काय करता येईल या ठिकाणी डिव्हाइडिंगच्या ऐवजी पहिल्यांदा आपण काय करू पहा या ठिकाणी याच्यामधून 2 जो आहे तर तो 2 त्या ठिकाणी कॉमन कर. 3300 इज इक्वल टू 55 डिवाइडेड बाय 2 आणि याच्यामधून काही करू आपण 2 कॉमन कर. आता 2 जर कॉमन जर काढला तर ते करायला a प्लस 27d. बरोबर. आता 2 जर कॉमन काढला तर पुन्हा काय आता दिसते 2 कॅन्सल होताना दिसतो. पुढे 55 या ठिकाणी मल्टिप्लाय आहे इकडे गेला तर काय होता दिसते तर तो समजा डिव्हाइड जो आहे तर तो डिव्हाइड त्या ठिकाणी काय सांगतोय मी
या ठिकाणी 2 जो आहे तर त्या 2 ने काय केलं, याला त्या ठिकाणी डिव्हाइड केलं तर काय शिल्लक राहिलं ते आपण पहिल्यांदा लिहू. काय शिल्लक राहिलं, 3300 इज इक्वल टू 55 इंटू ए प्लस 27 डी. पुढे याच्यानंतर काय करता येईल, आता पुढे या ठिकाणी 55 आहे, हा या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, इकडे नेला तर त्या ठिकाणी तो डिव्हाइड होईल. म्हणजेच 3300 डिवाइडेड बाय 55 इज इक्वल टू ए प्लस 27 डी. तर 55 ने त्याला डिव्हाइड करायचे, कशाला, 3300. त्या ठिकाणी 3300 याला कितीने डिव्हाइड करायचे, 55. आता 55 गुणिले 6 केले, 6 पंचे 30, 7 आली 3, 6 पंचे 30 आणि 3 33, म्हणजे 6चा भाग, बरोबर. 6 म्हणजे 60. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी 60 इज इक्वल टू ए प्लस 27 डी, अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळालं, त्याला आपण इक्वेशन नंबर 1 काय मिळाले, 60 इज इक्वल टू ए प्लस 27 डी. आता याच्यानंतर पुढे आपल्याला काय फाइंड आउट करायचं सांगितलं पहा, की फाइंड द 28th टर्म. पहा ठिकाणी नाव 28th टर्म म्हणजेच काय सांगितलं आपल्याला, टीएन जो आहे तर तो टीएन काय करायचं सांगितलंय, तर त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं T28. मग याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती काय, फॉर्म्युला टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, बरोबर. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं सांगितले, T28 म्हणजे त्या ठिकाणी टी हा काय असणार आहे, T28 आपल्याला म्हणजे T28 इज इक्वल टू ए प्लस. आता एन जो आहे तर तो एन या ठिकाणी किती असणार आहे, एन तर या ठिकाणी 28 असणार आहे. जसा या ठिकाणी आपण एन जो आहे तर हा एन या ठिकाणी किती असणार आहे, 55 या ठिकाणी असणार. आता एनची किंमत जर टाकली तर 28 मायनस 1 डी. आता T28 आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे, इज इक्वल टू ए प्लस 28 मधून 1 गेला, तिथे राहिले 27 डी. याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी म्हटलं. इक्वेशन 1 आणि 2 कडे जर आपण जर पाहिलं तर यांच्या राईट साइड जे आहे तर त्या राईट साइड त्या ठिकाणी इक्वल आहेत, आणि म्हणून आपण लेफ्ट साइड जे आहे तर त्या लेफ्ट साइड काय म्हणणार आहे, इक्वल होता. की फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय दिसतंय, राईट साइड इक्वल आहे आणि म्हणून लेफ्ट साइड आपण त्या ठिकाणी इक्वल म्हणणार आहे. की 60 इज इक्वल टू T28 किंवा T28 इज इक्वल टू 60, आणि म्हणून 28व असणार जे काही पद जे आहे तर ते पद कोणतं असणार आहे, 60 त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून फायनल आन्सर या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला, द 28th टर्म इज इक्वल टू T28 इज इक्वल टू किती असणार आहे, 60 असणार आहे. आणि हे आपलं त्या ठिकाणी काय असणार आहे, फायनल अशा प्रकारचा आन्सर असणार. आणि म्हणून ही जी काही अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीमधलं 28व असणारं जे काही पद जे आहे तर ते पद त्या ठिकाणी 60 त्या ठिकाणी असणार. येते त्याच्यानंतर पुढे आता पुढे 7th एक्झाम्पल दिलेलं आहे. इन अन अरिथमेटिक प्रोग्रेशन the sum of the 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. या ठिकाणी अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीमधील सलग किंवा क्रमाने असणारे जे काही 3 पदं जे आहेत तर त्या 3 पदांची बेरीज त्या ठिकाणी 27 दिलेली, आणि त्यांचा असणारा जो काही गुणाकार जो आहे तर तो गुणाकार 504 आहे. तर ती पद शोधा. आणि आपल्याला कंसामध्ये सांगितलेले की 30 क्रमवार असणारे जे काही पद जे आहेत तर ती पद कोणती दिलेली, ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. सोल्युशन आपल्याला आहे ती त्या ठिकाणी दिलेली की लेट
3 consecutive terms in an arithmetic progression are, ती आपल्याला दिलेली आहे. कोणती दिलेली? a मायनस डी ए कॉमा ए प्लस डी. बरोबर, हे आपल्याला दिले. आता काय काय दिलेले पहा की सर्वसाधारणपणे इथे काय दिलेले? फर्स्ट कंडिशन दिलेली पहा आपल्याला, द सम ऑफ द 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज 27. आणि म्हणून पहा की फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, उदाहरणातील पहिल्या अटीनुसार काय दिलेली? सम ऑफ द 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म. कोणती कॉन्सिक्युटिव्ह टर्म आहे? तर ए मायनस डी ए आणि ए प्लस डी ही 3 क्रमवार असणारी जी काही पद्धत जी आहे त्यांची काय दिलेली? सम आपल्याला दिली. किती दिलेली आहे? तर 27. ज्या ठिकाणी जी अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीमधील क्रमवार असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पदांची बेरीज आपल्याला दिलेली. किती दिलेली? 27 त्या ठिकाणी. पाहता इथे पुढे काय लक्षात येत असते की ए ए ए हाऊ मेनी ए? तर 3. त्याच्यानंतर मायनस डी प्लस डी कॅन्सल झाले, इज इक्वल टू 27. Therefore, A is equal to 27/3. Therefore, A is equal to 9. 3 ने काय केलं? 27 ने त्या ठिकाणी डिवाइड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला A ची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे फर्स्ट टर्म त्या ठिकाणी मिळाली. बरोबर. पुढे आता सेकंड कंडिशन दिलेली. काय दिलेली? देअर प्रॉडक्ट इज 504. या ठिकाणी ती असणारी जी काही 3 क्रमवार असणारी जी काही पदं जी आहेत तर त्या पदांचा गुणाकार आपल्याला त्या ठिकाणी 504 त्या ठिकाणी दिलेले आहे. म्हणून पुढे पुन्हा फ्रॉम द सेकंड कंडिशन, उदाहरणातील दुसरी अट, ती 3 असणारी जी काही पदं जी आहेत तर त्या पदांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे. 3 पद आपल्याला माहिती, ए मायनस डी, त्याच्यानंतर ए आणि कोणतं आहे? ए प्लस डी. यांचं असणारं जे काही मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते मल्टिप्लिकेशन किती दिलेलं आहे? 504 त्या ठिकाणी दिले. बरोबर. मग आता याच्यामध्ये काय करू आपण की ए ची आपल्याकडे असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती ए ची व्हॅल्यू काय करू? सबस्टिट्यूट त्या ठिकाणी करू. पहा की सबस्टिट्यूटिंग A is equal to 9 in the above equation. वरील जे काही उदाहरण जे आहे तर त्या उदाहरणामध्ये ए ची किंमत किती ठेवू आपण? 9. आता 9 जर ठेवली तर काय येईल? पहा ठिकाणी 9 मायनस डी. पुन्हा ए ची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला? 9 इंटू इथे पुन्हा 9 प्लस डी इज इक्वल टू 5004. बरोबर. काय कसं लिहिते मी की 9 मायनस डी आणि हा लिहितो की 9 प्लस डी इंटू 9 इज इक्वल टू 504. या ठिकाणी हे आपल्याला माहिती की ए मायनस बी इंटू ब्रॅकेट ए प्लस बी. हेच कसं लिहितो आपण? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या रूपामध्ये. बरोबर. तसंच हे आपल्याला लिहिता येईल. काय लिहिता येईल? तर 9 स्क्वेअर बरोबर मायनस डी स्क्वेअर. हा 9 जो आहे तर तो इकडे नेतो इज इक्वल टू 504 डिवायडेड बाय 9. अशा पद्धतीने सध्या मी या ठिकाणी लिहिलं. याच्यानंतर पुढे आता पुढे या ठिकाणी 9 स्क्वेअर म्हणजे तो काय असणार आहे? 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 9 ने डिवाइड करा. 9 किती? 45. 50 मधून 45 गेली, खाली राहिली 5 झाली 54. 9 सक 9 5 45, 9 सक 54 म्हणजे किती आले? 56 त्या ठिकाणी. आता मी काय करतोय की हा मायनस डी स्क्वेअर जो आहे तो इकडे नेतो आणि 56 जो आहे तो इकडे. या ठिकाणी 81
मायनस 56 इज इक्वल टू डी स्क्वेअर. 81 मधून काय गेले 56 त्या ठिकाणी गेले. 11 मधून 6 गेले, 5 हाताला 2 टाकला, 8 मधून 6 गेले, 2 म्हणजे 25 इज इक्वल टू डी स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूंची जर वर्गमूळ जर घेतली तर डी इज इक्वल टू प्लस आर मायनस 5. डी काय आता नसते प्लस आर मायनस 5. मग आता या ठिकाणी आपल्याला काढायला काय सांगितलं मग 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. एकदा डी ची व्हॅल्यू कोणी 5 घेऊ आणि एकदा काय करू -5. पहिली कोणती आहे तर या ठिकाणी ए मायनस डी म्हणजे ए ची व्हॅल्यू 9 आणि डी ची व्हॅल्यू +5. बरोबर. तरी त्या ठिकाणी मायनस आहे. 9 - 5 जी स्थिती आली तर त्या ठिकाणी 4 ए इज इक्वल टू 9. त्याच्यानंतर ए प्लस डी आहे जी 9 + 5 जी स्थिती आली 9 × 5 किती झाली तर 14 केले. बरोबर. आणि म्हणून 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स जे आहेत तर त्या कोणकोणते असतील 4 इथे लिहिताना मी असं लिहितो 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म आर 4, 9, 14 आर. आता ए ची व्हॅल्यू काय करू आपण -5 त्या ठिकाणी. त्या ठिकाणी पुसून टाकतो मी बाकीचं. त्याच्यानंतर पाहता काय करायचं आता या ठिकाणी काय केलेली डी ची व्हॅल्यू जी आहे तर डी ची व्हॅल्यू काय केली आपण +5 त्या ठिकाणी. आता डी जो आहे तर डी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय करू आपण -5 घेऊ. असं जर असेल तर पहा ए मायनस डी इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 9 मायनस पुन्हा डी ची व्हॅल्यू -डी मायनस प्लस किती आली तर त्या ठिकाणी ती 14 आली. ए जो आहे तर तो आपला 9 असणार आहे. ए प्लस डी इज इक्वल टू 9 - 5 किती आली 4 आहे. म्हणून पुन्हा 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आर 14, 9, 4. जे त्या ठिकाणी ती क्रमागत असणारी जी काही पदं जी आहेत तर ती पदं कोणती असतील पहा. आणि देअरफॉर 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आर पहिली कोणती मिळाली आपल्याला 4, 9, 14 आर कोणती असतील त्या ठिकाणी 14, 9, 4 अशी त्या ठिकाणी असतील. त्याच्यानंतर पुढे आता पुढे 8th एक्झाम्पल आपल्याला दिलेले की फाइंड 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी हुज सम इज स्क्वेअर. अंकगणिती श्रेणीमधील असणारी जी काही 4 क्रमवार असणारी जी काही पदं जी आहेत तर त्या पदांची बेरीज आपल्याला त्या ठिकाणी 12 दिलेली आहे. आणि पुढे आपल्याला सांगितलंय सम ऑफ द थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. त्याच्यामधली तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज जी आहे तर ती 14 त्या ठिकाणी आहे. तर त्या अंकगणिती श्रेणीमधील क्रमवार असणारी जी काही 4 असणारी जी काही पदं जी आहेत तर ती पदं आपल्याला त्या ठिकाणी काढा. आता याच्यामध्ये आपल्याला असणारी जी काही अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीमध्ये असणारी जी काही 4 क्रमवार असणारी जी काही पदं जी आहेत तर ती पदं आपल्याला त्या ठिकाणी ऍस्युम करावी लागतील, मानावी त्या ठिकाणी लागतील. की लेट द 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन बी. मागच्या उदाहरणामध्ये आपण मानली होती 3. पहिलं जे आहे तर ते आहे ए मायनस डी. सेकंड जे आहे तर ते ए असणार आहे. थर्ड जे आहे तर ते ए प्लस डी आहे. आणि फोर्थ जे आहे तर ते असणार आहे ए प्लस 2डी. अशा प्रकारची 4 क्रमवार असणारी जी काही पदं जी आहेत तर ती पदं आपण त्या ठिकाणी मांडली. आता उदाहरणामधली पहिली अट दिलेली पहा की 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एपी हुज सम इज 12.
च्या 4 पदांची असणारी जी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज किती दिलेली आपल्या 12. आणि म्हणून की फ्रॉम द फर्स्ट कंडिशन त्या क्रमवार पदांची बेरीज किती दिलेली 12. आता क्रमवार पद आपल्याकडे आहे ए मायनस डी, दुसरा आहे ए, तिसरा आहे ए प्लस डी, चौथा आहे ए प्लस 2d. आणि यांची असणारी जी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज किती दिलेली आपल्याला 12 त्या ठिकाणी. बरोबर. पुढे पाहता ए ए ए ए किती झाली 4. त्याच्यानंतर मायनस डी प्लस डी कॅन्सल झाला, म्हणजे राहिली किती प्लस 2d इज इक्वल टू 12. इथे पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की 2 ने आपण डिव्हाइड करू शकतो. ए प्लस डी इज इक्वल टू 6. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. कसं मिळालं आपल्याला हे? डिव्हाइडिंग इच टर्म बाय 2. बरोबर. प्रत्येकाला 2 ने त्या ठिकाणी भागल्यानंतर आपल्याला आता सेकंड कंडिशन दिलेली पहा की सम ऑफ द थर्ड अँड फोर्थ टर्म इज 40. आणि म्हणून फ्रॉम द सेकंड कंडिशन उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार काय सांगितलंय? सम ऑफ द थर्ड अँड फोर्थ टर्म. आता थर्ड आणि फोर्थ थर्ड टर्म आहे आपल्याकडं, थर्ड आणि फोर्थ टर्म ए प्लस 2d यांची असणारी जी काही सम जी आहे बेरीज जी आहे तर किती दिलेली 14 त्या ठिकाणी आपल्याला ते. पुन्हा ए ए झाली 2e प्लस डी 2d टोटल किती झाली 3d इज इक्वल टू 40. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 आणि 2 याचा आपण त्या ठिकाणी विचार करू. काय मिळाले? इक्वेशन नंबर 1 आणि 2. आता इथे काय झाले नेमकं? या ठिकाणी प्रत्येक पदाला काय केलं आपण 2 ने डिव्हाइड केलं. याला 4a ला 2 ने डिव्हाइड जर केलं तरी ते 2a त्या ठिकाणी येत नसते. आता इक्वेशन 1 आणि 2 तर जर पाहिलं तर इक्वेशन 2 मधून जर आपण त्या ठिकाणी फर्स्ट जर त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट केलं तर ए कॅन्सल होतील. डी ची व्हॅल्यू जी आहे तर ती डी ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करता येईल. काय म्हणतोय मी पुढे की सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. एक काय करायचंय 2 मधून त्या ठिकाणी वजा करू आणि काय की 2a प्लस 3d इज इक्वल टू 14. हे आपलं इक्वेशन नंबर 2 आहे. इक्वेशन 1 काय पहा 2a प्लस d इज इक्वल टू 6 हे आपलं इक्वेशन 1 आहे. हे सबस्ट्रॅक्ट करायचं म्हणजे खालच्या प्रत्येक पदाचं साईन आपल्याला त्या ठिकाणी चेंज करावं. प्लस आय मायनस प्लस आय मायनस प्लस आय मायनस. या ठिकाणी मायनस 2a प्लस 2a गेले. प्लस 3d मधून एक d त्या ठिकाणी घ्या म्हणजे 2d त्या ठिकाणी राहिली. 2d इज इक्वल टू 14 मधून 6 गेले किती राहिले 8 राहिले. देअरफॉर d इज इक्वल टू 8 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 4. म्हणजे d ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली 2. डी ची ही जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू काय करू आपण इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये त्या ठिकाणी ठेवून देऊ. कशामध्ये ठेवावं? समजा आपण ए मध्ये त्या ठिकाणी ठेवून देऊ की पुटिंग डी इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 काय आपलं की 2a प्लस डी इज इक्वल टू 6. देअरफॉर 2a प्लस d ची व्हॅल्यू 2 इज इक्वल टू 6. देअरफॉर 2a इज इक्वल टू 6 मायनस 2 प्लस आय यामधून गेला मायनस झाला. 2a इज इक्वल टू 4. a इज इक्वल टू 4 बाय 2a. म्हणजे a ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2. d ची व्हॅल्यू 2. a ची व्हॅल्यू 2
डी ची व्हॅल्यू सुद्धा किती मिळाली आपल्याला 2 त्या ठिकाणी मिळाली येते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आता नेमकं काय होते तर ते आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करावं लागणार. पुन्हा या ठिकाणी काय होते आता पुन्हा या ठिकाणी डी ची व्हॅल्यू किती आलेली 4 आलेली. 4 आहे मुळातच 4 आहे. इथे 4 त्या ठिकाणी आपल्याला पुट करायला लागेल. 4 इथे 4 येईल. इथे किती असणार आहे तर 6 मायनस 4 असणार आहे. जे या ठिकाणी किती असणार आहे 2 त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी 2/2 असणार आहे. 2/2 आणि ए ची व्हॅल्यू किती 1. त्या ठिकाणी आपली या ठिकाणी चूक झाली तर ती डी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी 4 आहे. ए ची व्हॅल्यू किती आली 1 आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी फायनल आन्सर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं का. फायनल आन्सर काय सांगितलेले की फाइंड द 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन इट. आणि देअरफॉर काय सांगताय 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी आर. पहिली कोणती आहे ए मायनस डी इज इक्वल टू ए किती आलाय 1 मायनस डी किती आलाय 4. जिथे किती असणार आहे 3 झाली. बरोबर सॉरी -3 झाली. -3 पाहून घ्या -3 फर्स्ट टर्म. त्याच्यानंतर सेकंड टर्म. आता सेकंड टर्म किती आहे ए आहे. ए ची व्हॅल्यू किती आली 1. त्याच्यानंतर थर्ड टर्म किती आहे ए प्लस बी त्या ठिकाणी. ए ची व्हॅल्यू 1 डी ची व्हॅल्यू किती आली 4 जी किती आली 5. तर आली फोर्थ टर्म किती आहे ए प्लस 2d. ए ची व्हॅल्यू 1 2 इंटू डी ची व्हॅल्यू किती 4 1 प्लस 8 किती आली 9. या ठिकाणी फर्स्ट टर्म जी आहे तर ती फर्स्ट टर्म आली -3. सेकंड टर्म त्या ठिकाणी +1 आली. थर्ड टर्म त्या ठिकाणी 5 आली. आणि फोर्थ टर्म किती आली 9 त्या ठिकाणी. आणि म्हणून फायनल आन्सर आपल्याला जर लिहायचं ठरलं तर पुन्हा देअरफॉर 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी आर किती -3 +1 +5 आणि 9. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचं. याच्यानंतर शेवटचं उदाहरण आता पुढे 9th एक्झाम्पल. इफ द 9th टर्म ऑफ एपी इज 0. अंकगणिती श्रेणीमधील 9वे पद त्या ठिकाणी 0 आपल्याला दिलेले. देन शो दॅट 19th टर्म इज ट्वाइस द 19th. तर आपल्याला दाखवायला सांगितले. काय दाखवायला सांगितले की 29वी असणारी जी काही टर्म जी आहे तर ती 19व्या टर्मच्या कशी आहे दुप्पट त्या ठिकाणी. प्रूव्ह की लेट द फर्स्ट टर्म in an arithmetic progression P A and common difference B D. अंकगणिती श्रेणीमध्ये पहिलं असणारे जे काही पद जे आहे तर ते ए मानू आणि सामान्य फरक जो आहे तर तो टी. आता आपल्याला काय काय दिले या ठिकाणी T9 जे काही पद जे आहे ते T9 पद किती दिलेलं आहे तर त्या ठिकाणी ते 0 आपल्याला येते. मग त्या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे Tn इज इक्वल टू A प्लस n-1d. बरोबर. जी n जे आहे तर ती n मुळातच किती दिलेली त्याची सम जी आहे तर ती सम त्या ठिकाणी आपल्याला 0 देईल. म्हणजे T9 इज इक्वल टू A प्लस. आता या ठिकाणी n-1 येथे लक्षात काय सांगितलेलं आहे n-1
उदाहरण जे आहे तर त्या उदाहरणामध्ये नेमकं काय दिले अटी त्या पहा. तर या ठिकाणी T90 दिलेलं आहे आणि टर्म जी आहे तर ती किती सांगितली 90 सांगितली. ज्या ठिकाणी एन ची व्हॅल्यू जी आहे तर ती एन ची व्हॅल्यू किती आपल्याला 9-1D. पण T9 किती म्हटले 0 म्हणजेच या ठिकाणी A प्लस 9-1. फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपण अशा पद्धतीने लिहिलेला आहे. पुढे या ठिकाणी 9-1 8D बरोबर, म्हणजे A प्लस 8D इज इक्वल टू 0. याला समजा आपण इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय 19th टर्म 19 असणार जे काही पद जे आहे तर त्या पदाचा आपण विचार करू. या ठिकाणी T90 बरोबर. आता काय करायचंय T19 असणार जे काही पद जे आहे तर ते पद आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं. कोणतं सांगितलेलं आहे या ठिकाणी शो दॅट 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. आणि म्हणून फॉर इथे मी काय म्हणतो फॉर द किती 19th टर्म 19व्या पदासाठी काय म्हणतात आपल्याला T19 साठी आपल्याला फॉर्म्युला जो आहे तर तोच फॉर्म्युला त्या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. पुन्हा T19 इज इक्वल टू A प्लस 9-1D बरोबर इज इक्वल टू A प्लस. आता इथे किती एन जी आहे तर ती एन ची व्हॅल्यू या ठिकाणी एन जो आहे तर तो एन किती घेणार आपण 90 म्हणजेच 19-1D इज इक्वल टू A प्लस किती आलं 18D म्हणजे T19 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला A प्लस 18D त्या ठिकाणी बरोबर. आता या ठिकाणी नेमकं पुढे या ठिकाणी आपण काय करू ए ची व्हॅल्यू जी आहे तर ती ए ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढू. या ठिकाणी इक्वेशन 1 च्या ऐवजी ए ची व्हॅल्यू जर आपल्याला या ठिकाणी काढायची जर ठरली तर ए ची व्हॅल्यूचं आपल्याला त्या ठिकाणी काय मिळेल -8D आणि याला आपण इक्वेशन 1 त्या ठिकाणी. आता पुढे T19 इज इक्वल ए ची व्हॅल्यू किती आहे -8D प्लस 18D कुठून ठेवली आपण तर फ्रॉम इक्वेशन 1 त्या ठिकाणी बरोबर. पुढे T19 इज इक्वल प्लस 18D मायनस 8D म्हणजे किती आले तर या ठिकाणी 10D. याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी सेकंड त्या ठिकाणी. आता पुढे अशाच पद्धतीने आपल्याला 29th टर्म जी आहे तर ती 29th टर्म त्या ठिकाणी करायची की फॉर 29th टर्म या ठिकाणी एन इज इक्वल टू किती असणार आहे 29 असणार. T29 इज इक्वल टू A प्लस फॉर्म्युला आपण लिहू n-1D म्हणजे T29 इज इक्वल टू A प्लस एन ची व्हॅल्यू किती आहे 29-1D बरोबर. आता अशा पद्धतीची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुढे A प्लस 29-1 किती आले 28D म्हणजे T29 इज इक्वल ए ची व्हॅल्यू काय ठेवू शकतो आपण -8D प्लस 28D पुढून बदल केला तर पुन्हा आपण म्हणणार फ्रॉम इक्वेशन 1 बरोबर. पुढे किती शिल्लक राहिले तर 20D. या ठिकाणी 29D इज इक्वल टू काय आलं 20D त्या ठिकाणी इक्वेशन 3 त्या ठिकाणी. आता काय सांगितले काय सांगितले शो दॅट काय सांगितलंय की 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. काय सांगितलंय शो दॅट मी लिहितो पुन्हा शो दॅट दाखवलं. आता 29th टर्म आपल्याकडे आहे तिथे किती 29th टर्म जे T29
बा या ठिकाणी किती आहे 20D आहे बरोबर. हेच मी कसं लिहितो पहा 20D जो आहे तर तो 20D मी काय करतो 2 × 10D त्या ठिकाणी बरोबर इज इक्वल टू 2 × आता 10D इक्वेशन सेकंडकडे जर आपण पाहिलं तर T19 आहे म्हणजे या ठिकाणी 10D च्या ऐवजी काय लिहू शकतो आपण T90 बरोबर म्हणजे T29 इज इक्वल टू 2 × T90 10D कडून लिहिलंय इथून त्या ठिकाणी पुन्हा मी त्या ठिकाणी म्हणतो फ्रॉम इक्वेशन 2 and 3 2 आणि 3. आता आपल्याला लक्षात 39व पद कसं दिसतंय तर असणार जे काही 19वे पद जे आहे तर त्याच्या ट्वाईस आहे दुप्पट त्या ठिकाणी आणि हेच आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करायला सांगितलंय आणि म्हणून पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल देअरफोर काय सांगता येईल की 29 टर्म इज ट्वाईस द 19th टर्म म्हणून या ठिकाणी 29वे असणारे जे काही पद जे आहे तर ते कसं आहे 19व्या पदाच्या दुप्पट त्या ठिकाणी इथे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. याच्यानंतरचा पुढचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.